कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्सबक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचिती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. एकोणविंशी व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. पंचविशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंदबंधमुक्त 28. 29 रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्ण दर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34. युगलगीत 35. अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36. 37. केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38. मथुरागमन 39. श्रीकृष्णस्तुती 40. 41. मथुरा प्रवेश. उपजेवर कृपा धनुष्यभंग. कंस व्याकुळता 42. सांग. कोलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43. निवेदिला. चाणूर मुष्टिक कंसोद्धारण
44व्यात कथन कृष्ण बळराम सूत्रबंधन गोकुळात प्रवेश 45. उद्धव व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आता हे मंगलचरण वाचत असताना एकदम लक्षात आलं, आज अष्टमी आहे. आपल्या अखंड दासबोध पारायणाच्या याद्या ज्या आहेत त्या अष्टमीच्या दिवशी दुपारी साधारण 3 वाजेपर्यंत मी पाठवत असतो. आज त्या पाठवायच्या राहिल्या, त्यामुळे आज हे प्रवचन झालं की लगेच ते ईमेल करून पाठवून देईल मी. आपलं दशमस्कंदामधील 29वा अध्याय झाला. आता 30वा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. याला रासपंचाध्यायी म्हणतात. 5 अध्याय आहेत, 29, 30, 31, 32 आणि 33. मागच्या वेळेस आपण पाहिलं रास आणि महारास अशा 2 प्रकार आहेत. एक रास म्हणजे ज्या ठिकाणी राधा आणि कृष्ण यांचा संघ आहे, आणि महारास म्हणजे प्रत्येक गोपीबरोबर कृष्णाचा संघ. प्रत्येक गोपीबरोबर एक एक कृष्ण ज्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये नाचलेला आहे त्याला महारास असं म्हणतात. मागच्या वेळेस आपण पाहिलं की स्वतः कामदेव यांनी भगवंताला चॅलेंज दिला, आणि तेव्हा भगवंतांनी लगेच उत्तर दिलं की मागे मी तुला जिंकलेलं आहेच आहे. मग तेव्हा कामदेव असं म्हणतात की त्यावेळेस रामाच्या अवतारामध्ये गोष्ट वेगळी होती, एक पत्नीत्व तुझं होतं आणि त्यामुळे तू मला सहजपणे जिंकू शकलास. पण आता 16,108 पत्नी असताना कामाला जिंकणं हे किती अवघड आहे हे मला आता तुला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यामुळे दोघांमध्ये ते काय म्हणतात चॅलेंज दिला, याने ॲक्सेप्ट केला. आणि आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर मी जिंकलो तर तू काय करशील. तेव्हा कामदेव असं म्हणतात की तू जिंकलास तर मी स्वतःला तुला अर्पण करेन, मी तुझं शिष्यत्व स्वीकारेल. आणि त्याप्रमाणे कामदेव जो आहे ते पराजित झालेले आहेत. आणि पुढे याच कामदेवाने प्रद्युम्नाच्या रूपाने भगवंताच्या पोटी जन्म घेतला. बाहू प्रसार परिरंभ कराल कोरूर निविस्तन लाभ नन नखाग्रपातैः शैल्या वह लोक सीतैर व्रजसुंदरीणा मुत्तम भयन रतिपतीम रमयांचकार. मागच्या वेळेस आपण पाहिलं. आणि अनासक्त भगवंत अनासक्त आहेत. भगवंताची कोणाच्याही ठिकाणी आसक्ती नाही. हा माझा, हा दुसरा असं नाही. प्रत्येक जीवाला शेवटी केव्हा ना केव्हा भगवंताशी एकरूपता साधायचीच असते. आणि मग आता हजारो जन्म घेतल्यानंतर जर एकरूपता साधायची असेल तर त्यापेक्षा किती लवकरात लवकर मी साधू शकतो हे जीवाने स्वतः पाहायचं आहे. स्वतःच्या साधनेने, स्वतःच्या उन्नतीने आणि स्वतःच्या समर्पणाने लवकरात लवकर भगवंताशी एकरूप होणं हे जीवाचं या ठिकाणी जन्म घेतल्यानंतरचं कर्तव्य आहे. आता भगवंत अनासक्त आहेत याचं आता एक उदाहरण या ठिकाणी आहे. 16,108 भगवंताच्या पत्नी आहेत हे आपण माहीत आहे, आपल्याला आपण जाणतो. पण जेव्हा परीक्षितीचा जन्म झाला त्यावेळेस परीक्षिती जो आहे तो जन्म झाल्यावर मृतावस्थेमध्ये जन्म झाला. त्यावेळेस भगवंत म्हणतात की जर मी आजन्म ब्रह्मचारी असेल तर हा ताबडतोब जिवंत व्हावा. असं भगवंतानी जेव्हा मानलं तेव्हा परीक्षित राजा, तो छोटंसं बाळ जे होतं त्यामध्ये जिवंतपणा दिसायला लागला, हालचाल दिसायला लागली. भगवंतानी ज्याचं रक्षण केलेलं आहे त्याचा मृत्यू येईल कसा. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कामदेव पराजित झालेला आहे. आणि आता जे हा जो अध्याय आहे, दुसरा अध्याय या रासपंचाध्यायीमध्ये आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं की भगवंताशी एकरूप होण्यासाठी भगवंताने बासरीचा आवाज केला. आणि तो नाद ऐकल्यानंतर, म्हणजे आत्तापर्यंत या बासरीचा नाद जो होता तो सर्वांसाठी होता, पण आता ज्यांनी आपल्याला स्वतःला भगवंताला समर्पण केलं आहे त्यांनाच तो नाद ऐकू येतो. आपल्या सद्गुरूचं, आपल्या आराध्य दैवतेचं
आपण अखंड स्मरण करत असू तर त्यांनासुद्धा कधी ना कधी आपलं स्मरण झालं पाहिजे आणि भगवंताला आपलं स्मरण होणं हेच आपल्या साधनेचं अंतिम साध्य आहे. या ठिकाणी तासां तत् सौभगमदं वीक्षमानं च केशवः प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतर धीयतां. मागच्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे की त्या गोपींना असा गर्व झाला की स्वतः भगवंत माझ्याजवळ येऊन या ठिकाणी ह्या नाच करत आहेत, रास करत आहेत, असा एकेका गोपींना गर्व झाला. आता गर्व झाल्याबरोबर म्हणजे मी जे काही करत आहे, मी जे साधना करत आहे, त्यामध्ये मी भगवंताला एकरूप केलेलं आहे, भगवंताशी एकरूप झालेलो आहे, पण मीच एकरूप झालो. याला म्हणतात गर्व आणि याला म्हणतात अभिमान. माझ्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. स्वतः भगवान श्रीकृष्णाशी मी या रासलीलेमध्ये क्रीडा करीत आहे, नाचत आहे, फेर धरत आहे, असं ज्यावेळेस गोपीच्या मनामध्ये आलं तेव्हा त्यांचा गर्व नाहीसा होण्यासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भगवंत तेथे अंतर्धान पावले. हा श्लोक मागील 29व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. आता भगवंत अंतर्धान पावले. गोपी इकडे तिकडे पाहायला लागल्या की आत्तापर्यंत माझ्याबरोबर नाचणारा हा कृष्ण कुठे गेला, म्हणून प्रत्येक गोपी आता कृष्णाच्या विरहामध्ये व्याकुळता तिच्या ठिकाणी आलेली आहे. हा जो 30वा अध्याय आहे तो अध्याय म्हणजे श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची काय अवस्था झाली याचं वर्णन करणारा हा अध्याय, म्हणजे दशमस्कंदातील 30वा अध्याय. यापूर्वी आपण एक अध्याय असाच पाहिला होता, दशमस्कंदातील 26वा अध्याय. त्यामध्ये नंदबाबांना इतर सगळे गोप जे आहेत त्या वृंदावनामधले, ते सगळे भगवंताचा जो अनुभव त्यांना आला तो प्रत्येकजण नंदबाबाचा जो समोर कथन करत आहेत. तो 26वा अध्याय होता. त्याच अध्यायाप्रमाणे हा 30वा अध्याय आहे. त्यामध्ये गोपांनी आपल्याला अनुभव जे आले ते नंदबाबांच्या जवळ व्यक्त केलेले आहेत. आणि आता या ठिकाणी प्रत्येक गोपी ज्या आहेत त्या छोट्या श्रीकृष्णाच्या ज्या ज्या लीला आहेत त्या लीला, जसं 26व्या अध्यायामध्ये नुसतं कथन केलं आहे गोपांनी, आता या ठिकाणी ते प्रत्यक्षपणे त्या लीला करून दाखवत आहेत गोपी. म्हणजे जसं ते ज्युनियर ड्रामा काहीतरी चालू आहे सध्या, त्यामध्ये अनेक आपल्या पौराणिक कथांमधले जे घटना आहेत त्याचं सादरीकरण लहान लहान मुलं ते या ठिकाणी करत असतात. तसं या ठिकाणी प्रत्येक गोपी जे आहेत, म्हणजे या सगळ्या गोपी एकत्र मिळून एकमेकींना भगवंताच्या लीला कोणत्या कोणत्या होत्या आणि त्या कशा लीला झाल्या याचं प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. असा हा पूर्ण 30वा अध्याय आहे. श्री शुकोवाच अंतर्हिते भगवती सहसैव व्रजांगनाः अतप्यंस्तमचक्षणाः करिण्य इव यूथपतीं. जसं एखादा मोठा हत्तींचा कळप आहे, त्या हत्तींमधला प्रमुख असणारा जो हत्ती आहे, जो या सगळ्यांचा पती आहे, जो या सगळ्यांचं पालन करतो, तो जर त्या ठिकाणी दिसेनासा झाला तर या सगळ्या हत्तींची अवस्था कशी होती. आता हत्ती तर खूप दूर झाला. आपण आपला विचार करू. मुंबईसारख्या एखाद्या गजबजलेल्या शहरामध्ये आपण गेलो, बरोबर पत्नी आहे, मुलं आहेत, नातू आहेत, सगळे आहेत आणि त्यांचं जबाबदारी ही आपल्यावर आहे. आता एवढ्या गर्दीतून त्यांना सांभाळून नेणं ही माझी जबाबदारी असल्यामुळे मी तेवढं चौकस राहायला पाहिजे, मी तेवढं दक्ष राहायला पाहिजे, सावधान राहायला पाहिजे. पण तेवढ्या गर्दीमध्ये आता मीच कुठेतरी हरवलो, हे माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांची जी अवस्था आहे आणि मला शोधून काढण्यासाठी त्यांची जी धडपड आहे, ती धडपड या ठिकाणी गोपींच्या व्यथेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. आता त्या गोपी सगळा विचार करतात की जो आपला इतका प्रिय आहे, इतका आपल्याला जवळचा आहे, ज्याला आपण सर्वस्व दिलेलं आहे, त्याचं चालणं कसं होतं, त्याचं बोलणं कसं होतं, त्याच्याबद्दलचा प्रत्येक विचार यांच्या मनामध्ये अखंडपणे आहे. म्हणून दुसरा श्लोक या ठिकाणी जे आहे, कृष्णाची चाल, कृष्णाचे हास्य जे आहे विलासयुक्त, त्याचं पाहणं, नेत्र कटाक्ष पाहिल्यानंतरसुद्धा त्याच्याकडून प्रेम व्यक्त होतं. त्याने आपल्याशी केलेला आलाप जे बोलणं आहे, त्याचा जे हावभाव आहे ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आता स्पष्टपणे दिसत आहेत. आमच्या
श्री वल्लभाचार्यांनी जे मधुराष्टक लिहिलेलं आहे त्यामध्ये असाच भाव कृष्णाच्या प्रत्येक गोष्टीचा व्यक्त झालेला आहे. ते त्यामध्ये म्हणतात, अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुर पादो मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. अशा प्रकारे 8 श्लोक मधुराष्टकामध्ये आहेत. तेच या दुसऱ्या श्लोकामध्ये, या 30व्या अध्यायामध्ये व्यक्त झालेले आहे. भगवंताची चाल, त्याचं स्मितहास्य, त्याच्या लीला, त्याचे हावभाव, हे सगळं आता गोपींच्या डोळ्यासमोर दिसत आहे. आणि आता आपल्या प्रियतमाची, या भगवान श्रीकृष्णाची, जो एकदम लहान रूपामध्ये आहे, छोटंसं बाळक आहे, आणि त्याबरोबर असणारे या गोपी ज्या आहेत त्या भौतिक दृष्टीने, भौतिक शरीराने, तुमच्या आमच्या शरीराने, त्या कदाचित 10 वर्षाच्या आतल्यासुद्धा असतील, कदाचित 80-90 वर्षाच्यासुद्धा असतील. आणि एवढं असूनसुद्धा त्यांचं भावशरीर, ज्याला दिव्य शरीर असं म्हटलेलं आहे, ते मात्र एखाद्या 16 वर्षाच्या युवतीप्रमाणे आहे. आणि मग त्याला ती रासलीला जी आहे ती त्यांच्या त्या भावशरीराशी, दिव्य शरीराशी केलेला जो खेळ आहे. ऐसो रास रचो वृंदावन वेही रही पायल की झनकार. असं वृंदावनामध्ये ती रास झाली आणि त्यांच्या पायातील पैंजणाचा झुंकारसुद्धा ऐकू येत आहे, असं त्याचं वर्णन आहे. आणि या सगळ्या आनंदामध्ये एक गोपीला असं वाटतं की कृष्ण माझा आहे, भगवंत माझे आहेत, सद्गुरू माझे आहेत, असं वाटण्यामध्ये काही दोष नाही. पण ते सद्गुरू माझेच आहेत, ते भगवंत माझेच आहेत, याचा अर्थ इतरांचे नाहीत, असा विचार करणं म्हणजे तो गर्व आहे. आणि त्याचा निराश करण्यासाठी ही रासलीला आहे. या ठिकाणी आता प्रत्येक गोपी जी आहे ती भगवंताच्या जे लीला आहेत त्याचं स्मरण प्रत्येक गोपीच्या मनामध्ये येतं. गायंत उच्चैरवं एव संवता विचिक्यू उरुन्मत्त कवद वनाद वनं पप्रच्छुराकाश वदंतरं बर्हि भूतेषु संतं पुरुषं वनस्पतीन्. त्या सगळ्या गोपी एकत्र आल्या आणि मोठ्या स्वरामध्ये भगवंताचं गुणगान गाऊ लागल्या. एखाद्या वेड्यासारखं त्या वनामध्ये, वृंदावनामध्ये त्या भगवंताला शोधू लागल्या. कारण प्रत्येकाच्या जवळ असणारा भगवान श्रीकृष्ण जो आत्तापर्यंत माझ्यासमोर दिसत होता, तो आता अंतर्धान पावलेला आहे, तो आता दिसेनासा झाला आहे. त्यामुळे त्या आता व्याकुळ झालेल्या आहेत. आता त्या व्याकुळतेपोटी सगळ्या जगामध्ये, त्या वृंदावनामध्ये असणाऱ्या प्रत्येक झाडांना, वेलींना त्या प्रश्न विचारू लागलेले आहेत. माझा भगवंत तुम्ही पाहिला का, माझा कृष्ण तुम्ही पाहिला का, असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक वृक्षाला ते या गोष्टी विचारू लागल्या. दृष्टो वह कश्चित अश्वत्थप्लक्ष न्यग्रोध नो मनः नंदसुनुर्गतो हत्वा हृत्वा प्रेमहासावलोकनैः. पिंपळाच्या वृक्षाला सुद्धा त्या विचारतात, हे पिंपळा, हे पिंपरे, हे वटवृक्षा, नंदनंदन गोपाळ कृष्ण जो आहे, स्मितहास्याने असं त्याचा चेहरा आहे, तो दिसत आहे, आणि नेत्र कटाक्षाने त्याने आमचं मन चोरून नेलं आहे, त्याला तुम्ही पाहिलं आहेत का. भगवद्गीतेमध्ये आणि विष्णू सहस्रनामामध्ये असे काही श्लोक आहेत. सुलभ सुहृत सिद्ध शत्रुजित शत्रुतापनः नग्रोधो दुंबरो अश्वत्थ चाणूरांध्र निषूदनः. दुसरा एक श्लोक येतो, अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणांच नारदः
गंधर्वाणाम चित्ररथा सिद्धानाम कपिलो मुनी. भगवंताच्या विभूती सांगितल्या गीतेमधल्या. तसं हे अश्वत्थ वृक्ष जे आहे, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, तर अश्वत्थ वृक्ष आहे, ती माझी विभूती आहे. आणि म्हणून या ठिकाणी पिंपळ असेल, वटवृक्ष असेल, त्यांना आता या सगळ्या गोपी विचारत आहेत की तुम्ही आमच्या भगवंताला पाहिला काय. आता पुढे अशोक आहे, नागकेशर आहे, पुन्नाग आहे, चाफा आहे, ही जी सगळी वृक्ष आहेत जे फुलं, सुगंधित फुलं देणारी आहेत, त्यांना या गोपी आता एक एक जणी विचारत आहेत. त्या म्हणतात की रामानुजो मानिनी नामितो दर्पहरस्मिता. हा रामानुजो, राम आणि अनुज म्हणजे लहान भाऊ, म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण यांना तुम्ही पाहिलं आहे का. हे दोघे बलरामांचे धाकटे भाऊ आणि श्रीकृष्ण आणि बलराम या ठिकाणी आले होते, त्यांना तुम्ही पाहिलं आहे का. कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सहत्वाली कुलैर्बिभ्रत दृष्टस्ते अतिप्रियोच्युतः. म्हणजे आता त्यांनी तुळशीला सुद्धा विचारायला सुरुवात की हे कल्याण करणारी तुलसी. तुलसी स्तोत्र नावाचं स्तोत्र आहे, खूप सुंदर असं स्तोत्र आहे. आपल्या हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये तुळशीचं स्थापना, तुळशीचं वृंदावन हे असतंच असतं. त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो, त्याला पाणीसुद्धा घातलं जातं. ते एक पुण्यकर्म आहे आणि प्रत्येक हिंदूचे आद्य कर्तव्यसुद्धा आहे. जगद्धात्री नमस्तुभ्यं विष्णोश्च प्रियवल्लभे यतो ब्रह्मादयो देवाः सृष्टिस्थित्यन्तकारिणः. नमस्त तुलसी कल्याणी, नमो विष्णुप्रिये शुभे, नमो मोक्षप्रदे देवी, नम संपद प्रदायिके. सगळ्या संपदा आम्हाला देणारी ही तुलसी वृक्ष आहे. आणि नमामि शिरसां देवीं तुलसीं विलसुतनुं यां दृष्ट्वा पापिनो मर्त्या मुच्यन्ते सर्व किल्बिषात. यां दृष्ट्वा, ज्या तुळशीकडे पाहिल्यानंतर पापिनो मर्त्या, कितीही पाप करणारा असो, मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाला मुच्यन्ते सर्व किल्बिषात, प्रत्येक किल्बिष जे काही आपण पाप केलं त्यापासून आपलं रक्षण करणारं आणि त्या पापाचा नाश करणारं ही तुलसी जी आहे, तिला आता या गोपी सगळ्या विचारत आहेत. कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरणप्रिये. तुलसी कशी आहे ते गोविंद चरणप्रिये, म्हणजे गोविंदाच्या, कृष्णाच्या, भगवंताच्या, रामाच्या, सद्गुरूंच्या चरणी आपण जे सहस्र तुलसी अर्चना करतो, त्या तुळशी वाहत असतो. त्या तुळशीला सुद्धा हे विचारतात की भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि भ्रमर जे आहेत ते त्या तुळशीच्या सुगंधाने वेडे होऊन त्याच्या मागे ते फिरत असतात, पिंगा घालत असतात, भ्रमर जे आहेत. आणि ती माळ तू भगवंता तुझ्या गळ्यामध्ये घातलेली आहेस, म्हणून त्या तुळशीला ते विचारतात की या ठिकाणी श्रीकृष्ण आला होता का. आता पुढे त्या झाडानं विचारतात. च्युतप्रिया लपन सासन कोविदार जंब अर्क बिल्व बकुल आम्र कदंब निपाहा. म्हणजे आम्रवृक्ष, आंब्याच्या झाडाला, फणसाला, आसण्या, कांचना, जांभळ, रुई, बेल, बकुळा अशा सगळ्या वृक्षांना या जाऊन प्रत्येकाला विचारत आहेत की तुम्ही कृष्णाला पाहिलं आहे का. कृष्ण राधेबरोबर असेल, कृष्ण एखाद्या गोपीबरोबर असेल, पण तो तुम्हाला दिसला आहे का. किम ते कृतं क्षिती तपोबत केशवांग्री स्पर्शोत्सवोत्पुल्ल पुल्लकितांग रुहेर विभासी. की तू कोणती तपश्चर्या केली पृथ्वी देवीला, म्हणजे जमिनीला, मातीला ते विचारतात. तू अशी कोणती तपश्चर्या केली आहेस की ज्यामुळे या भगवंताच्या, श्रीकृष्णाच्या, बलरामांच्या चरणाचा स्पर्श तुला अखंडपणे होत असतो. तुझा हा आनंद श्रीकृष्णाच्या चरण स्पर्शामुळे आहे की वामनावतारामध्ये त्याने तुला स्पर्श केला होता. वामनावताराची कथा, बलीची कथा आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी त्रिपाद भूमी जी आहे ती दानामध्ये मागितली होते आणि त्या भगवंतानी वामनावतार त्यांनी त्या भूमीला स्पर्श आपल्या पायाने केला होता आणि त्यामुळे
किंवा वराहाचा अवतार जो आहे त्यामधलं सुद्धा या ठिकाणी आहो वराह वपुषः परिरंभणेन, वराह अवतारामध्ये त्याच भगवंताने, त्या महानारायणाने वराह अवतार धारण करून तुला अंगस्पर्श केला होता. म्हणून तुम्ही सांगा की भगवान श्रीकृष्ण तुम्हाला दिसला होता का? आता हरिणीकडे येतात. वनामध्येच आहेत, हरिण आहेत, सगळे पशु पक्षी सगळे त्या ठिकाणी आहेत. प्रत्येकाला त्या विचारतात. आता हरिणं काय? मृगाणांचं मृगोंद्रोहम, विभूतीमध्ये मृगेंद्र या सगळ्या हरिणांचा जो प्रमुख आहे तो सुद्धा माझी विभूत आहे. आणि कृष्ण तुला दिसला का म्हणून त्या त्या हरिणींना सुद्धा विचारतात. कारण त्या तुळशीच्या गंधाचा सुगंध जो आहे तो तुझ्यापर्यंत आला असेल म्हणून तो कृष्ण तुम्ही पाहिला आहे का? गोपींना जो विरह झाला त्या विरहामधून त्यांची व्यथा या प्रत्येक श्लोकामध्ये व्यक्त झालेली आहे. आता कृष्णांचे पाऊले जे आहेत, जमिनीवर जे पावलं दिसतात त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. येथे त्या कामी श्रीकृष्णांची पाऊले प्रियेला, म्हणजे राधा असेल किंवा गोपी असेल, तिला नेत असताना ही पाऊले उमटलेली आहेत. पण त्यांना दिसतं गोप्यः पश्यत कृष्णस्य भाराक्रांतस्य कामिनः. त्या गोपीला, त्या राधेला कृष्णाने उचलून घेतलं. आणि जेव्हा आपण एखादं वजन उचलतो तेव्हा आपलं सगळं वजनसुद्धा वाढलेलं असतं आणि आपल्या पावलांच्या खुणा जमिनीमध्ये या स्पष्ट दिसायला लागतात. त्या ओझ्यामुळे अधिक खोल रुतलेली अशी पाऊले ही आता गोपींना त्या ठिकाणी दिसायला लागली. आणि मग म्हणतात एखाद्या ठिकाणी वरचे फुलं जर काढायचे असतील तर आपण जसं आपल्या टाचा वर करून फुले तोडण्याचा प्रयत्न करतो तसं प्रपदाक्रमणे येते पश्यता सकले पदे. टाचा वर करून फुले तोडल्यामुळे इथे त्यांचे पाय पूर्णपणे उमटलेले आहेत आणि ते सुद्धा गोपी त्या वृंदावनामध्ये पाहत आहेत. आणि मग एका ठिकाणी म्हणतात त्या कामी श्रीकृष्णाने कामिनीची वेणी घातली असावी या ठिकाणी आणि म्हणून वेणीला ते फुलं माळायचे असतील तर त्या गोपीला त्याने खाली बसवलं असेल आणि मग तिथे त्याने ती फुलं तिच्या वेणीमध्ये गुंफले असतील. म्हणून केशप्रसादनम तत्र कामिन्या कामिना कृतं तानि चूडयता कांताम उपविष्टाम इह ध्रुवम. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः आत्माराम आहेत. आत्माराम म्हणजे त्यांना रमविण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. आत्माराम, आत्मतृप्त असे ते आहेत आणि स्वतःच्याच आनंदामध्ये ते निमग्न असतात. तरीसुद्धा कामीजनांची दीनता आणि स्त्रियांचे पुरुषांना वश करण्याची वृत्ती ही दाखविण्यासाठी ही लीला भगवंत या ठिकाणी करत आहेत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ततो गत्वा वनोद्देशं नृप्ता केशवम अब्रवीत न पारयेहम चलितुम नय माम तत्र ते मनः. आता वनात गेल्यावर ती जी गोपी आहे ती गर्विष्ठपणे श्रीकृष्णाला म्हणाली की जिला वाटलं की कृष्ण हा माझाच आहे ती आता म्हणते, कृष्णाला म्हणते, म्हणजे आता हे सगळे यांच्या मनातलेच खेळ आहेत, मनातले विचार आहेत ते या ठिकाणी व्यक्त होतात. आता ती गोपी असं म्हणते की आतापर्यंत मी तुझ्याबरोबर एवढं मोठं चालत आलेली आहे पण आता मला एक पाऊलसुद्धा चालवत नाही. आता तुला जर मला तुझ्याबरोबर न्यायचं असेल तर तू मला उचलून घे असं कृष्णाला ती म्हणते. न पारयेहम चलितुम म्हणजे आता मला चालणंसुद्धा शक्य नाही. नय माम यत्र ते मनः तुझ्या मनामध्ये मला ज्या ठिकाणी घेऊन जायचं असेल ते न्यायचं असेल तर तू मला आता उचलून घे. एव मुक्त प्रियामाह स्कंदम आरुह्यताम इति. स्कंदम आरुह्यताम, आरुह्य म्हणजे आरोहण, म्हणजे जसं आपण स्कूटरवर बसतो, गाडीत बसतो तसं आरुह्य भगवंताच्या खांद्यावरती आता बसलेली आहे अशी आपण कल्पना करूया. आणि तेव्हा मात्र ती आता पश्चाताप करू लागली. आता या सगळ्या गोपी आता विचारतात, हे नाथ, हे श्रीकृष्ण, हे रमणा, हे महाभुजा, आपण कुठे आहात? हा नाथ रमण प्रेष्ठ क्वासी क्वासी महाभुजा. क्वासी क्वासी म्हणजे तुम्ही कुठे कुठे आहात? आम्ही तुमच्या दासी आहोत आणि तुमच्या शोधासाठी आम्ही इकडे वणवण फिरत आहोत वृंदावनामध्ये. आणि मग कृष्णांच्याकडून जो मान प्राप्त झाला होता
ती गोपी आता विचार करते, कृष्ण माझ्याबरोबर आतापर्यंत नाचत होता, मला खरं सन्मान मिळाला, पण तोच कृष्ण असा गुप्त झाल्यामुळे तिचं आता देहभानसुद्धा हरपलेलं आहे. काही ठिकाणी ती बेशुद्ध होऊन सुद्धा पडलेली आहे, असं त्यांना दिसतं. तया कथितमाकर्ण्य मानप्राप्तींच माधवात अवमानंच दौरात्म्यात विस्मयं परमं येयू. आणि आपला हा अवमान, आपला हा अपमान, आपल्या ठिकाणी अहंकार झाला, त्यामुळे आपल्या हा अनुभवाला आलेला आहे. आणि ततो विशन वनं चंद्रज्योत्स्ना यावत विभाव्यते तमः प्रविष्टम आलक्ष्य ततो निववृतुः स्त्रिया. वनामध्ये जोपर्यंत चांदणं पडलेलं होतं, शरद ऋतू, आता जो ऋतू आहे त्याच ऋतूचं हे वर्णन आहे. त्या वृंदावनामध्ये चंद्राचं चांदणं पडलेलं होतं. जोपर्यंत चांदणं आहे तोपर्यंत त्या कृष्णाच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरत होत्या. पण पुढे अंधकार आहे. तमः प्रविष्टम आलक्ष्य, म्हणजे त्यांचं लक्ष गेलं की आता अंधार पडलेला आहे, आता अंधार पडत आहे, आता चांदणं हळूहळू कमी होत आहे. तो निववृतू स्त्रिया, म्हणून त्या ठिकाणाहून परत आलेल्या आहेत. गोपींचं मन हे कृष्णमय झालेलं होतं. तद्विस्मरणे परमव्याकुलता. आमच्या नारदांनी जे भक्तिसूत्र लिहिलं आहे त्यामध्ये हा श्लोक येतो, हा मंत्र येतो, तद्विस्मरणे परमव्याकुलता. त्याचं विस्मरण झाल्यामुळे ही परमव्याकुलता जीवाच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि जशी जशी ही व्याकुलता वाढत जाईल तसा तो भगवंत आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्याकडे येईल. गोपींचं मन कृष्णमय झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या वाणीमध्ये केव्हाही कृष्णाच्याच लीला होत्या. तन्मनस्कात, तद आलापास, तद्विचेष्टास, तदात्मिका, तद्गुणानेव गायन्त्यो नात्मागाराणि सस्मरू. त्यांच्या गुणाचेच गायन करणाऱ्या होत्या. त्यांना आपल्या घराची, नातेवाईकांची, नवऱ्याची, मुलांची सुद्धा शुद्ध नव्हती, पण भगवंताचं स्मरण मात्र त्या नित्य करीत होत्या. पुनः पुलिनम आगत्य कालिंद्याः कृष्णभावना. कृष्णभावना म्हणजे कृष्णाच्या प्रेमाच्या जी भावधारा आहे त्यामध्ये त्या स्वतःला समर्पण केल्यामुळे त्या भावधारेमध्ये त्या वाहून गेल्या होत्या. स्वतःचं अस्तित्वसुद्धा त्या विसरल्या होत्या. आणि त्या गोपी आता त्या विरहाच्या सगळ्या अवस्थेमधून बाहेर येण्यासाठी पुन्हा सगळीकडे फिरून कुठेही कृष्ण नाही दिसला, म्हणून पुलिनम आगत्य, पुन्हा पुलिनम आगत्य म्हणजे त्या यमुनेच्या तीरावर त्या पुन्हा एकत्र आलेल्या आहेत. आता त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत आणि त्या कृष्णाचं गुणगानच पुन्हा गात आहेत. समवेता जगो कृष्णम तद आगमन कांक्षता. त्या कृष्णाने पुन्हा आपल्यासमोर यावं, त्या कृष्णाने पुन्हा आपल्याला दर्शन द्यावं. आमच्यामध्ये जो अहंकार झाला होता ती आमची फार मोठी चूक झाली आहे आणि त्या अहंकारामुळे, त्या अपराधामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण आमच्यापासून दूर गेलेले आहेत. तद्दूरे तद्वंतिके, भगवंताचं हे वर्णन आहे. भगवंत किती दूर आहेत असं सांगायचं असेल तर ते खूप दूर आहेत. कोणासाठी? जे त्याचं स्मरण नेहमी करत नाहीत त्यांच्यासाठी, आणि जे त्यांचं नेहमी स्मरण करत आहेत त्यांच्यासाठी. तद अंतिके, ईशावास्य उपनिषदामध्ये हा श्लोक येतो. भगवंत कसे आहेत? तद्दूरे तद्वंतिके, ते दूरसुद्धा आहेत आणि ते खूप जवळ आहेत. इतके जवळ की आपल्या हृदयामध्येच ते आहेत. आस्था हृदयामध्ये रामो की भ्रांताचे काम पडे कामो विषयावरी. ते किती जवळ आहेत? जे भ्रांत आहेत त्यांना त्यांची कामना, त्यांच्या इच्छा या विषयाकडे धाव घेतात आणि त्यामुळे त्यांना भगवंताचं दर्शन होत नाही. आणि म्हणून समवेता जगो कृष्णम तदम आगमन कांक्षता. त्यांच्या आगमनाची, भगवान श्रीकृष्णाच्या प्रगट होण्याची आकांक्षा घेऊन त्या पुन्हा आता त्या यमुनेच्या तीरावर पुन्हा एकत्र आलेल्या आहेत. असा हा त्यांची परमव्याकुळता दाखवणारा हा अध्याय, दशमस्कंधातील 30वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे पूर्वार्धे रासक्रीडायां कृष्णान्वेषणं नाम 30 कृष्णान्वेषण म्हणजे कृष्णाला शोधण्याचा
प्रत्येक गोपींनी कसा कसा प्रयत्न केला तो या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतो. जसा 26व्या अध्यायामध्ये गोपांनी कृष्णाने केलेल्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे, तसं आता या ठिकाणी प्रत्येक गोपीला भगवंताशिवाय दुसरा विचारच त्यांच्या मनामध्ये नसल्यामुळे परमव्याकुलता, तद्विस्मरणे परमव्याकुलता त्यांच्या ठिकाणी दिसून येते. तसा हा कृष्णान्वेषण नाम त्रिंशोध्याय हा या ठिकाणी पूर्ण होत आहे. 29 आणि 30. आता 31वा जो अध्याय आहे, जो पुढच्या आठवड्यात आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे गोपी गीताचा. श्रीकृष्णाच्या भावभक्तीसाठी भगवंत पुन्हा त्या ठिकाणी गोपींसाठी पुन्हा प्रगट झालेले आहेत आणि त्यांची जी तीव्र विरहगीत जे आहे की एकदा दर्शन दिले आणि मग अंतर्धान पावले आणि आता पुन्हा भगवान श्रीकृष्ण प्रगट होत आहेत, हे सांगणारा गोपीगीताचा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा असा अध्याय जो आहे, अथ 31 असा 31वा अध्याय जो आहे, तो पुढच्या वेळेस आपल्याला पाहायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवनी रमले भान विसरले रसपिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. उद्याच्या दसऱ्यानिमित्त सर्वांचं हार्दिक शुभेच्छा देतो. प्रत्यक्ष भेट होत नाही, पण ऑनलाईन माध्यमातून सर्वांची भेट होते. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.